सगळे फ्लेवर आहेत सगळे. कडक ती रिक्षा आली नाही. तवा बिर्याणी गाईस, तवा बिर्याणी. नंबर मित्रांनो, नमस्कार आणि सुप्रभात आणि माझ्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज असंच म्हटलं थोडस दिवसभराचं काय करतोय, काय कुठे जातोय ते शूट करूया आपण. सो आता आम्ही चाललेलो दुतुमला, कावळे मात्रायला. सो आमची नवीन गाडी घेऊन, बघा आमची गाडी. सकाळचं वातावरण. त्याच्यानंतर मित्रांनो, आता काय आपले गावा म्हणजे कुठंच जावाला टेन्शन नाही, कारण का तो ट्रॉफिक लागत नाही म्हणून बघा प्रत्येक ठिकाणी ब्रिज होता. त्याच्यानंतर मित्रांनो, आजूबाजूचं वातावरण बघा, गाड्यांशी बघला तर नुसता हिरवागार होता. आणि एका ब्रिजचं काम चालू होता. जो ब्रिज म्हणजे अत्तल सेतू आपला ब्रिज नवीन आहे, तो शिवडी ब्रिज त्याला जोडला जाईल. तो पनवेल मार्ग ज्या गाड्या येतील त्या डायरेक्ट गाड्या आया जातील आपल्या मुंबईला. आणि काही जो बघा समोरच मस्तपैकी आपला शिवडी ब्रिज आहे. टेन्शन नाही घ्यायचं, आपण 15-20 मिनटांना आपण पोचतून शिवडी ब्रिजवरशी आपण डायरेक्ट मुंबईला. तो काही भरपूर मस्त काम केलं आहे, कारण का नाही तर 80 जावं लागायचं वाशी तर लईच फिरून आणि लॉंग कट व्हायचा. आणि गाईज हा आहे चिरले गाव. गाईज फायनल आपण पोचलो दुतुम या गावामध्ये, कावळे मात्रायला. गाईज हा भरपूरच म्हणजे खूपच वर्षांपासून, म्हणजे खूपच भरपूर मला तेवढं माहिती नाही, भरपूर वर्षापासून दुतुम या गावामध्ये कावळे उतरवली जाते. आणि गाईज आम्ही पण चाललेलो आहोत. जर कोणाला उतरवायचे असेल तर माहितीच आहे इथे आजूबाजूला सगळ्यांना, कुठे जायचं असेल ते माहिती आहे, ते सांगायची काही गरज नाही, तरी पण मी सांगून टाकते. सो गाईज बघा तुम्ही, ह्या गाड्या सगळ्या कावळे उतरूनच आलेल्या आहेत. आता आम्ही चाललेलो आहोत. नाही गाई, सकाळच वाटतं पाणी पडलं आहे, वाटतं पाऊस पडलेला आहे म्हणून यावरावाला आहे. आणि गाईज प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावांनी नुसतं खड्डं प्रत्येक गावानं, आमच्या गावांनी नुसतं खड्डं आयूच जया तया चांगलं रस्तं आहात. सो गाईज आम्ही दुतुमकर. सो गाईज ही पार्टी प्रत्येक गावात आहेच ते आम्ही दुतुमकर बोला, म्हणजे प्रत्येक ज्या गावागावांच्या नावाच्या पाट्या हल्ली अशा एकदम स्टाईलमध्ये बनवतात. आणि आहे मेन कमानी आतमध्ये जायची. सो गाईज बघतो दावरी बाबा लिव्हच लाईन आहे, मला वाटतं वाटतं अर्धा 1 तास जाईलच वाटतं आहे अशी आमचा. ही गाईज गर्दी आहे मरणाची. या साईडला पण बघा किती गर्दी आहे ती. बाबा एवढी गर्दी, मरणाची गाईज गर्दी असतं. आजच नाही, रोजच गर्दी असते गाईज, रोज म्हणजे रोज अशी गर्दी असतं कावळे मात्रायला. आणि गाईज बघा मस्तपैकी ताजी भाजी होती, कड्डू टाकला, परत काय डेटी, ऋषींची भाजी गाईज बोलता, आणि कंठोळा. ही गाईज सहजासहजी कंठोला भेटत नाही. हे बघा ही ऋषींची भाजी, जास्त ऋषींना आम्ही खातून भाजी, ऋषींची भाजी बोलतो याला. ही कंठोळा गाईज, कंठोळा जास्त भेटणार. त्याच्यानंतर गाईज मला दिसली सान्ना. गाईज सान्ना म्हणजे जीव अर्धा आपला, म्हणजे वेगळीच टेस्ट असते. एक आपण सफेद इडली बोलतो ती वेगळी, आणि ही गोड इडली असते, इडलीसारखीच असते. हे मावशीकडे भेटतं मस्तपैकी. ज्या कावळे उतरून येत होतो तेवढं दिसलं तर मी घेतलं ते. त्याच्यानंतर मित्रांनो आम्ही उसाचा रस पिला. कावळे उतरून आला होते काही, उसाचा रस पिणं हे गरजेचं आहे, भरपूरच मस्त आणि आपल्या शरीराला पण फिट होतं. त्याच्यानंतर आम्ही निघालो परत घरी जायला. मस्तपैकी गाडीमध्ये बसलो आरामात, थंड वातावरण होतं बाहेर पण आम्ही AC लावलेली. आता आम्ही परतून बाहेर घरी आलो तर मस्तपैकी चहा येईन, मस्तपैकी चहा
दोन चालना खाली, एक पोळी खाली आणि इकडं त्याच्यानंतर सारवली आमची आंघोळ धुवून झाली नव्हती. त्याच्यानंतर आमची चिन्याची बांधलं केस शाळेत जावायला. त्याच्यानंतर मित्रांनो दुकानावरशी आलो, भाजी जेवून आलो, मूग आणलं आणि मस्तपैकी फ्लावर टाकते. आता सोय करते जेवाची. आणि गाईज मला हा पहिला लागतो, सकाळ संध्याकाळ उठल्यापासून लागतं. सो गाईज मस्तपैकी आता कापून घ्या पण गवार टाकायला लागली. गाईज हा मॅगी मसाला ना प्रत्येक जेवणामध्ये चांगला लागतो, प्रत्येक. फक्त पालेभाज्यांमध्ये नाही टाकायचा. आपले कुठलेही कडधान्य बोला, मशरूमची भाजी वगैरे बोला, त्याच्यामुळे खरंच गाईज मस्त लागतं. मी हमेशा वापरते मॅगी मसाला. आणि गाईज भात रेडी केलेला आहे, कारण का भात खाण्याची गरज नाही, कारण का भात वगैरे करून ठेवलेला मी. आणि आज आईचा चाललेला पंढरपूर. त्याच्यानंतर मित्रांनो आता आईची वेळ झालेली, वाजलं 2. जेवण जेवण घेतलाय, सगळा साफ वगैरे केलाय आणि आईला मस्तपैकी डब्यावरती न्यायसाठी मूग आणलेले, त्याचीच आता आमटी पण केली. आणि आई बोलते मला तेच दे सुक सुक बनवून. सो मित्रांनो आता मी आईला मस्तपैकी भाकरी आणि ते सुके सुके मूग बनवून देते. बनवूया आपण, पहिले चहा ठेवूया, तो ठेवल्याशिवाय काय जमत नाही. पहिले चहा ठेवूया आणि बघू अजून काय. बाकी सगळं साफ वगैरे करून घेतलंय, कचरा वगैरे पूर्णपणे काढून घेतलेला आहे. आता थोड्या वेळाने आई निघेल, आईने बॅग भरलेली आहे, मला मी दाखवते. तुम्ही बघू शकता मी मस्तपैकी सगळं स्वच्छ करून ठेवलंय, कारण आईला जायची वेळ होईल. आता बॅग भरून ठेवली आहे, 2 दिवसासाठी चाललेली आहे. वाईज बघा तुम्ही, 2:08 झालेले आहेत आणि कोणच नाही घरामध्ये. आई आई गेली 19ला, काहीतरी आणायचंय तिला. सो गाईज आपण आता बघूया, थोडस काय राहिलंय ते करून घेऊया. त्याच्यानंतर मित्रांनो चहाचा मस्त वास पण येते, पण काय करणार, पिवाचा नाही म्हणा. सो मस्तपैकी वास सुटलाय. आता दळण जेवून आलो, तर गाईज हवा अर्धी टाईट झाली माझी. दळण जेवून आलो पण, कारण समथिंग जास्त असेल, कारण का इथे 18 लिहिले पण 18 किलो नाही, जास्त आहेत. नंतरला बाबांना देऊ, कारण का ते बाबांना बरा नव्हता वाटत. आमचा दळण 8 दिवस झालं तयारच होता, कारण बाबा गेलतो पण बाबा नव्हतं. तर मग मी आरोही जवळ ना थोडस होती तिकडे, म्हणून तिला बोललो की इकडे उभी राहा, मला फक्त हा दळण दे. आणि हा दळण तिथेच ठेवले. कोण 8 दिवस झाले बाबांच्याच म्हणजे घरी दळण होता, लगूत आणलाय. सो भाकरी बुजूया आपण आता आज गॅसवर.
त्याच्यानंतर मित्रांनो मी भाकरीची सोय केली पहिले, कारण का भाकरी झाल्या म्हणजे सगळाच काम झाला. भाकरी मेन आहेत काहीच. संध्याकाळी कुठलं काम करायला मला जड जात नाही, पण हे काम करायला जड जातं, कारण का भाकरी झाल्या म्हणजे सगळ्यात मोठा काम झाला. भांडी आणि झाडू वगैरे काहीच नाही, पण हे मेन म्हणजे काम आहे आमचं, भाकरी बनवायचं. हे झालं ना की खूप आनंद होतो भाकरी बनवल्या की, कारण की मग दुसरं काम करायला आम्ही रेडी असतो. कारण खरंच भाकरी भुजणं म्हणजे एक सगळ्यात मोठं काम आहे. आणि बरोबर असेल तर कमेंट करून नक्की सांगा. मला म्हणजे सांगा, हो, कमेंट करून नक्की सांगा मला. फायनल मित्रांनो, आईची तयारी झालेली आहे आणि मस्तपैकी आई बॅग बिग बघून माझं पण इथे सगळं झालेलं आहे. परत चहा ठेवला, परत गाईच चहा ठेवलाय, कारण का तो चहा संपला. सो गाई चालल्यान पंढरपूरला विठुरायाला भेटायला. यो पा यो खरा पंढरचा माणूस वाटतंय. कडक ती ना आली नाही. साईशाला काय? साईशा तू काय सांगतास? तू सांग, कंची गेली आण सांग सांग. अच्छा अच्छा पैसे दिलं. तुमची कंची का तुमची आई तुमची ना आई, याची आई, बाबाची आई, ती तुझी, ती बाबाची मम्मी, मम्मी समजे तुझी आई, ती बाबा कावत आलं तू दुपी वाचा बाबाची मम्मी. तशीच बासल्या पाहिजे होत्या. कमाई झाली, कमाई सगळ्याही पाहिजे तिला. चिनी लावू दिलं नाही माझ्या घरात मावत. मी कॅशियर काही वाजत. होय घ्या टाका, मागं टाका. आवरून आल्या. आया 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 आने दो, आने दो. चालल्या गेल्या 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 ना. कणाला लरा गाडी कंची किती रुपये झालं? पैसे किती? 200 रुपये. 200 रुपयाची काहीच कमाई झाली. त्याच्यानंतर मित्रांनो मी आलो जावल्यान आलो तर आयाशी अर्ध्या पबज्या चालू आहेत, पबजी लवर्स. आणि इकडे मस्तपैकी कर्जाशी बावन्न काय बघतोच रे बायल्या. बोंबिल काहीच बोंबिल खूप महाग आहेत. 200 रुपये पाटी, सॉरी 2000 रुपये पाटी. 200 रुपये पाटी बोलव लोक धावत जातील. कला आवा दे, मग कॉमेडी होईल ना. आई संच्या काढल्या ना मग असे. कुकिंग मास्टर हिना. काहीच पहिलं लसूण ठेचायचं.
अतरंगी गाईज. हॅलो. हो ठिंब ठिंब गाईज, आमची बोंबळ्याची बनवायची पद्धत निष्ठाची. श्रावण महिन्यात बोंबील खावाला वेगळीच मजा आहे. आणि काय कर्दी ना, कर्दी कर्दी तरी बरं आलं गाई 2,000 रुपयामध्ये. तर दारा व कोलनी 100चं 5, 20 रुपयाला एक बोंबील. आता याने विकायला जेवढी तर होतील 5,000चं होतील. नाही मग 2,000 रुपये पाटी आहे. लोकांनी घेतला पाहिजे रे आपल्याला. खावाचा असतील तर बरोबर देतील, लागतील आपल्या गावात बाबा जावल्यात ना फुकट दिलं असेल नाही. गावल्याची लोकांनी बोलले मला बोलते नाही खपला तर सकाळला ठेवायचं. बोंबेळ बोंबेळ. मी काही दिनाची हाईट पोचू दे. गाई चढली बघ कशी. या अजून एक कडक. कालवून केल्यावरती भारी लागतं पण. भाऊंचे मित्राच्या इथं गेले. छानच घेतला नाही कॉफी आवडी चाचीने कॉफीची. मोहम्मद अली रोडला पोचलो आणि मस्तपैकी बघा बाजार पण भरलेला आहे. म्हणजे आणि आमच्या अवतार बघा. आणि आम्ही हेमाला पिकअप केलं तिच्या कामावरनं. काहीच कपडे 101. आता 101 मोहम्मद अली रोड, एक नंबर कपडे काहीच मोहम्मद अली रोडला. काय वाव, खाने के लिए बहुत बहुत अच्छा है. गाईज आम्ही असंच फिरत फिरत आलेलो, चाललेलो मुंबईला, पण असंच फिरत फिरत म्हटलं बघूया आपण काय आहे ते. चल बुरिया थांबतं काय. वाव गाईज वास आला वास.
हा बस गाईच हा बस काय आहे भेजा आहे भेजा फ्राय गाईच ताजं ताजं बनवून भेटेल आपल्याला मराठी बाबा चांगल्यान बघ ऐशा कडक मराबा मराबा फास्ट फूड सेंटर. मराबा फास्ट सेंटर काहीतरी काहीच वेगळं खायला आणि पहिल्यांदा आलेलो आहोत आम्ही वरती चालून फॅमिलीसाठी वरती आहे बघूया बघूया सिंगल चाल आता फॅमिलीसाठी बेटा आगे वाले आगे आप भी आ जाओ. स्टार्टर में चिकन टिक्का कबाब है, मलाई कबाब है, रेशमी कबाब है, पहाड़ी कबाब है, टिक्का कबाब है, हैदराबादी कबाब है. ले रहे हा? ले रहे. तवा बिर्याणी खायची तवा बिर्याणी आवडीची ना अशा तऱ्हेने काहीच आम्ही मस्तपैकी जेवून निघलो बाहेर पहिल्यांदा आलेलो मोहम्मद अली रोडला असंच फिरत फिरत आलो म्हटलं बघूया काय टेस्ट आहे मस्त टेस्ट लागली तर काही आता आम्ही परत घरी जायला निघालो पण इथे भरपूर पब्लिक पण भरपूर आहे हा परफ्यूम काहीच परफ्यूम 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 काहीच मस्त वाटतं सगळे फ्लेवर आहेत सगळे हो 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 हो